हे बघा मित्रांनो, हा 25 ते 20 वर्षाचा मुलगा असेल, 20 वर्षाचा असत जवळपास. हा स्विमिंग पूल मध्ये पोहताना मुंडक्यावर आपण म्हणतो ना त्याला, सुळूक म्हणतो, सुळूक आपण मराठी भाषेमध्ये. ते सुळूक मारण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यावर पडला. डोक्यावर पडल्यामुळे त्याच्या मानाला आणि डोक्याला मार लागला बहुतेक. पाण्याची हाईट कमी कमी असते स्विमिंग पूलमध्ये थोडीफार. ते वरतच येऊ शकला नाही. पोहण्याचा प्रयत्न केला, पण आजूबाजूच्या मुलांना वाटलं की बाबा ते पोहत आहे आणि नाटकं करत आहे, पोहता पोहता नाटकं करत आहे असं वाटत त्यांना. ते बघा, आणि तसं पोहणं बघून ते बाजूचा मुलगा जो आहे का, तो पण तसं पोहण्याचा प्रयत्न करतोय. बघा, त्याला हे माहित नाहीये की तो पाण्यामध्येच आहे, नाटकं करत नाहीये, त्याच्या डोक्याला लागलंय भरपूर म्हणून. ते बघा, त्याच्या आजूबाजूची मुलं पण तसंच पोहण्याचा प्रयत्न करत आहेत, जसं ते पोहत आहे तसं, पण ते पोहत नाहीये, डुबला तो. जवळपास 1 मिनिटाच्या वरती झालाय. एवढी शक्यता फार कमी असते राहण्याची पाण्यामध्ये. बघा, ते बाजूचा ओरडला एक जण, अरे त्याला बघ म्हणतोय, त्याला उचल म्हणतोय, उचल बाहेर का. अरे बाबा. उपचारादौरान तो वारलाय असं कळालंय. पण मित्रांनो, थोडस लेकरावर लक्ष देत जा. अशा घटना घडत राहतात. थोडस लक्ष देत जा स्वतःच्या लेकरावरती. रामकृष्ण हरी.